बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठल्यानंतर शर्यतप्रेमी यांच्या आनंदामध्ये उधाण आलेलं पाहायला मिळतं आणि यातच ग्रामीण भागामधील जे अर्थकारण आहे ते संपूर्ण बैलगाडा शर्यतीत आखलं जातं। सध्या यात्रा जत्रांचा हंगाम सुरू आहे आणि यातच अनेक ठिकाणी सध्या बैलगाडा शर्यती सुरू आहे। मात्र या ठिकाणी खेड तालुक्यातील तिनेवाडी गावच्या शेतकऱ्याने तब्बल 21 लाख रुपयाची बैल खरेदी केलेला आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या आलो तिनेवाडी या ठिकाणी। खरं तर मला सांगा की कुठेतरी आलिशान गाडीची जेवढी किंमत आहे तेवढीच बैलाची किंमत आहे। काय सांगाल 21 लाख रुपयाची बैलाची खरेदी केली? 21 लाखाची खरेदी करण्यामागचं हेतू एकच आहे की हा जो बैल आहे खूप वेगाने धावतो, याला फार स्पीड आहे आणि हा सर्व फायनलमध्ये आतून बारी टाकतो। म्हणून आम्ही सगळ्या मित्रपरिवारांनी विचार केला की आपण असाच बैल घेतला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या बैलापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि तो बैल विकत घेतला। खरं या बैलाचं नाव किटलीसुद्धा आहे। नक्की या बैलाचं नाव किटली कसं पडलं आणि तुम्ही किटलीची खरेदी सध्या 21 लाख रुपयाला केली, या किटलीच्या म्हणजे किटली ह्या बैलाचं काय नक्की महत्त्व आहे ते पण सांगा थोडंसं। ज्या जुन्या शेतकऱ्याने हे वासरू आणलं होतं त्यावेळेस त्या वासराची जर तुम्ही सिच्युएशन बघितली असती तर त्यावेळेस त्यांच्या एका मित्राने असं म्हटलं, अरे ही किटली कुठून तू आणलंय रे? तर तेव्हापासून त्याने त्याचं नावच किटली टाकलं आणि तेव्हापासून त्याला किटली या नावाने ओळखलं जातं। नक्की आपण पाहिलं की खरं तर ग्रामीण भागामध्ये सध्या बैलगाडा शर्यती सुरू आहेत। ग्रामदेवतांचा यात्रा उत्सव सध्या सुरू आहे। बैल बाजारसुद्धा सध्या मोठ्या प्रमाणामध्ये भरत असतात आणि यातच सध्या या किटली बैलाची खरेदी 21 लाख रुपयाला झाल्याने सध्या खेड तालुक्यामध्ये चर्चेचा विषय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। केवळ प्रमेश स्वामी, सुनील दिले, TV9 मराठी, खेड, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।